नमस्कार आई बाबा, मी तुमचा लाडका मुलगा रोहित पाटील. काही दिवसांपूर्वी आपण एक आय-टी रिलेटेड पॉडकास्ट शूट केला होता. महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास एस इन्फोटेकचे फाउंडर संदीप भुतारे सरांसोबत. सरांना मी पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती बोलवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, की पहिला पॉडकास्ट पब्लिश झाल्यानंतर तुमच्या बऱ्याच जणांचे क्वेशन्स आले होते मला, की आमच्या बाबतीमध्ये असे-असे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते तुम्ही सरांना पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवरती बोलवून विचारावेत आणि तुमच्या आग्रहाखातर मी सरांना बोलवलेलं आहे. पुन्हा एक गोष्ट इथे आवर्जून नोंद करावीशी वाटते. हा प्रमोशनल पॉडकास्ट नाहीये. कुठल्याही आपण क्लासचं प्रमोशन करत नाहीये. तर इंडस्ट्रीमध्ये होणारे जे काही फ्रॉड आहेत, तुमच्या मुलांच्या बाबतीत ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्याबद्दल जो अवेअरनेस आहे, तो अवेअरनेस पसरवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर मी एक विनंती करेन, की महाराष्ट्रातील सर्व पालकांना, तुमची मुलं जर इंजिनिअरिंगला असतील, इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतील, कुठल्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएट झाले असतील आणि त्यांना आय-टीमध्ये जायचं असेल किंवा त्यांनी काही ठिकाणी लावलाही असेल क्लास, अशा सर्व पालकांनी हा पॉडकास्ट आवर्जून बघावा. जर तुमची मुलं नसतील, तुमच्या हितचिंतकांची किंवा तुमच्या जवळच्या लोकांची जर कोणी मुलं आय-टीमध्ये काम करत असतील, त्यांना आय-टीमध्ये जायचं असेल किंवा ते इंजिनिअरिंगला असतील, तर त्यांनासुद्धा हा पॉडकास्ट नक्की ऐकवा, त्यांना नक्की दाखवा. कारण या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तरंसुद्धा मिळणार आहेत. सर, पुन्हा एकदा तुम्हाला मी या चॅनलवरती बोलावलेलं आहे. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. खरं तर इथं तुम्हाला बोलवण्याचा मानस वेगळा आहे. आपण जेव्हा पहिला पॉडकास्ट शूट केला तेव्हा बरेच प्रश्न पण राहून गेले होते हो, आणि बऱ्याच पालकांचे काही क्वेशन्स होते. अपेक्षा व्यक्त करतो की त्या क्वेशनचे तुम्ही अगदी व्यवस्थित ॲन्सर्स द्याल. नक्कीच. येस. आणि आता तुमचं तर नाव सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. मी ओळख करून देतानाच तशी दिलेली आहे. मला आणखीन एकदा ओळख करून द्यावीशी वाटते ऑडियन्सला. आय-टी करिअर कोचिंग क्लास महाराष्ट्रामध्ये खूप सारे आहेत. हजारोहून असतील. पण येस इन्फोटेक हा असा एक क्लास आहे जो विद्यार्थ्यांना विश्वास देतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरती काम करतो आणि विद्यार्थ्यांना सातत्याने पॉझिटिव्ह राहून कसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ केली पाहिजे किंवा प्लेसमेंट मिळवलं पाहिजे आणि जेणेकरून तुमच्या आई-वडिलांचं ऋण फेडण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे, ती कर्तव्य कशी निभावली पाहिजेत, हे सुद्धा सांगण्याचा प्रामाणिकपणे हा क्लास प्रयत्न करतो. सर, मी तुमचं स्वागत केलेलंच आहे. अगदी थोडक्यात, आता तुमच्याबद्दल तर ऑडियन्सला माहितीच आहे, पण अगदी थोडक्यात तुमची ओळख आमच्या नवीन ऑडियन्सला सांगा, जेणेकरून त्यांना समजेल की तुम्ही नक्की आहात कोण आणि परत आपण मूळ मुद्द्यावरती चर्चा करूया. ओके. नमस्कार तुम्हा सर्वांना. माझं नाव संदीप भुतारे. सो अगदी तुमच्यासारख्याच सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून मी आहे आणि डिग्री इंजिनिअरिंगमधून पूर्ण झाल्यानंतर ॲक्सेंचरसारख्या एम-एन-सीमध्ये जवळपास 10 वर्ष माझा स्वतःचा आय-टी जॉब झाला. आय-टी करिअर माझं झालं आणि याच्यामध्ये जेव्हा काम करत असताना मला एक जाणवलं की काही अशा चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आय-टी करिअर रिलेटेड आपल्या मराठी मुलांच्या बाबत किंवा मराठी विद्यार्थ्यांच्या बाबत घडत आहेत. काही ठिकाणी मी माझा जॉब चालू असताना पॅरलली शिकवण्याचंही काम करायचो. 9 to 6 माझा जॉब झाल्यानंतर. तर मला दिसलं की बऱ्याच काही ठिकाणी मुलांना फक्त शिकवलं जातं आहे, पण त्यांच्याकडे बाकी क्वालिटीजकडे लक्ष दिलं जात नाही किंवा प्लेसमेंट्सकडे लक्ष दिलं जात नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग हे सर्व करत असताना कुठेतरी 10 वर्षाच्या स्टेबल करिअरनंतर मला असं वाटलं की या प्रॉब्लेमला आपणच काहीतरी आपल्या परीने सोल्युशन द्यावं आणि येस इन्फोटेक या आपल्या इन्स्टिट्यूटची एका छोट्याशा गाळ्यामध्ये सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्रभरामध्ये जवळपास पुणे हेड ऑफिस व्यतिरिक्त 6 शाखा आत्तापर्यंत आपल्या झालेल्या आहेत आणि माझा हा मानस आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिल्ह्यापर्यंत मी पोहोचावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना आय टीचं चांगलं क्वालिटी ट्रेनिंग त्यांना मिळेल आणि त्यानंतर ऑफकोर्स त्यांना आय टी जॉबही मिळेल. अशी थोडक्यात ओळख मी येस. माझी करून देतो. येस, येस. सर, पहिलाच एक सामाजिक प्रश्न आहे. तुम्हाला तर माहिती आहे की 22व्या वर्षी साधारणतः ग्रॅज्युएशन पूर्ण होतं असं आपण म्हणू. हं. त्याच्यानंतर आम्ही 1-2 वर्ष कुठलेतरी कोर्सेस वगैरे करतो आणि एखाद्या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, जिथे आम्हाला चांगला जॉब मिळेल. जेणेकरून जॉब मिळाल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू शकेन. मॅक्सिमम लोकांचा किंवा मॅक्सिमम पालकांचा मानस असा असतो, की माझ्या मुलाने इंजिनिअर व्हावं आणि डॉक्टर व्हावं. हं. आता डॉक्टर फील्डबद्दल तर आपण बोलणारच नाही. तुम्ही इंजिनिअरिंग आय-टीमधले एक्सपर्ट आहात. तर आता असं होतंय, की एखादा बायोडाटा जेव्हा लग्नासाठी येतो हं. एखाद्या मुलीकडे, हं. तेव्हा आय-टीमध्ये एवढ्या-एवढ्या लाखांचं पॅकेज आहे, असं जेव्हा तिथे उल्लेख केलेला जातो, तेव्हा लग्न पटकन ठरून जातं. हं. मग त्याच्यामुळे आय-टीकडे जाण्याचा अनेक पालकांचा कल वाढलेला आहे, की त्यांना वाटतं, की आमच्या मुलांनी आय-टीमध्ये जावं. हं. सर, प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? प्रॉब्लेम इथं आहे, की बरेच क्लासेस, मी कुठल्याही पर्टिक्युलर क्लासचं नाव घेत नाहीये. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं त्यांना काही नाहीये. त्यांच्या पालकांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतो.
हं, ज्यावरती मी पुढे बोलणारच आहे. तर मला तुम्ही सांगा की या फ्रॉडपासून वाचण्यासाठी हं. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला आय-टी करिअर कोचिंग क्लास कसा निवडावा याबद्दल थोडंसं मला सांगा? याचे काही पर्टिक्युलर क्रायटेरिया आहेत सर. सिंपल हाय लेव्हल क्रायटेरिया आहेत. जर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले, हं. तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांची होणारी फसवणूक ही टळू शकते. ओके. सांगू शकाल आम्हाला? हां, त्यातला येस. पहिला सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे, की आय-टी ही हायली टेक्निकल फील्ड आहे. हं. हे स्टुडंट्सला आणि पालकांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यासाठी गरजेचं नाही की टेक्निकल नॉलेज पाहिजे, पण एवढं तरी प्रत्येकाला माहिती की बाबा ही हायली टेक्निकल फील्ड आहे. बरोबर. तर मग पालकांनी हे नक्की पाहिलं पाहिजे की ज्या कुठल्या क्लासमध्ये ते ॲडमिशन घेत आहेत, त्या क्लासचे जे कोणी मेन ओनर, फाउंडर, डिरेक्टर जे कोणी मेन पर्सन असतील हं, किंवा हं. सो कॉल्ड फाउंडर असतील, हं. ते खरंच स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंड आहेत का? हं, हं, त्यांचं हं. टेक्निकल बॅकग्राऊंड आहे का? हं. त्यांनी स्वतः इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे का? त्यांना स्वतःचा आय-टीचा गंध आहे का? हं. का फक्त क्लासेस चालू करायचं आहे म्हणून चालू केलेलं असेल, तर मग जर त्या मेन व्यक्तीलाच टेक्निकल नॉलेज नसेल, ते टेक्निकल विद्यार्थ्यांना काय एक्सपिरियन्स नसेल, शिकवणार आहेत? बरोबर. शिकवण्याचा एक मुद्दा येतो सर. दुसरा एक फॅक्टर आहे, स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण हं. मग कुठेतरी ठेवलं जाऊ शकत नाही. बरोबर. आणि मग याचा ओव्हरऑल कुठेतरी एक चुकीचा परिणाम विद्यार्थ्यांना ओव्हरऑल त्यांचं टीचिंग असेल, त्यानंतरच्या प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी असतील किंवा प्लेसमेंट प्रोसेस आहे त्याच्यावरती येतोच. सो पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे पाहणं आहे, की जिथे कुठे तुम्ही चाललात त्याचं मेन ओनर, फाउंडर, डिरेक्टर हे स्वतः टेक्निकली इंडस्ट्री एक्सपिरियन्स त्यांना आहे का? स्वतः त्यांनी स्क्रॅचपासून काम केलं आहे का? ओके. थोडक्यात मराठीत म्हणतो ना आपण, हं. गंध आहे का आय-टीचा? हं, 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 असं. हं. दुसरी गोष्ट आहे, की चला ठीक आहे, जिथे कुठे तुम्ही शिकताय, हं. मान्य आहे बऱ्याच कुठल्याही ठिकाणी. तर कसं आहे सर, हा प्रॉब्लेम महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक स्टुडंटचा आहे. हं. ग्रामीण भागातील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. प्रत्येकच जण एकदम एक्सलंट आय-आय-टी सारख्या कॉलेजमधनं नसतो. हं. तर मग जेव्हा ह्या लेटेस्ट गोष्टी शिकायच्या आहेत, हं. तर तिथं हे पाहिलं पाहिजे, की जर 50-100 जणांची अशी शाळा भरवली जाते, हं. तर तिथं मुलांच्या मनातले तिथे शिकण्याची प्रोसेस नाही होत सर. बरोबर. तिथे वन वे प्रोसेस होते आणि ज्या हं. मुलांना ते नॉलेज ग्रहण करता येत नाही हं, हं. किंवा त्यांचे काही डाऊट्स असतात, हे त्यांना विचारताच येत नाहीत. हं, सो हं. हे पण पाहिलं पाहिजे, की प्रॅक्टिकल पर्सनल थोडंसं अटेन्शन त्याच्यावरती दिलंय जात आहे हं, का? हं, हं. शाळा भरवली जात असेल तर कॉलेजनंतर परत शाळेत तर नाही जायचं. बरोबर. बरं, तिसरी महत्त्वाची गोष्ट, की त्या इन्स्टिट्यूटचा जो एक्झिस्टन्स आहे मार्केटमध्ये तो किती वर्षापासून आहे? हं. कारण आजकाल आपण बऱ्याच गोष्टी पाहतो, ऐकतो, पालकांनीही पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, की 1-2 वर्ष एखादं इन्स्टिट्यूट आहे, खूप गोड-गोड कमिटमेंट दिल्या विद्यार्थ्यांना. अगदी सर आजकाल बॉन्ड पेपरवरती लिहून देतो, इथपर्यंत विद्यार्थ्यांना आमिष दाखवलं जातं. बरं, बॉन्ड पेपर बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी रिअल टाईममध्ये पाहिलेलाही नसतो, कारण त्यांना त्याची कधी गरज नसती पडली. अगदीच, अगदीच, अगदीच. ₹2 हिरवा पेपर जो असतो त्याला हं. बॉन्ड पेपर त्याला म्हणतात बॉन्ड ते. पेपरवरती सगळ्या हं. गोष्टी लिहून दिल्या जातात. सो ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे जर मार्केटमध्ये जास्तीत जास्त वर्षांपासून तो क्लास आहे किंवा तो इन्स्टिट्यूट आहे, त्याचा एक्झिस्टन्स आहे, तर मग नक्कीच तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. अदरवाईज 1-2 वर्ष गोड-गोड कमिटमेंट देऊन लाखो रुपये गोळा करून रातोरात पोराबा केलेले पण खूप सारे उदाहरणं आपल्यासमोर आता येतात. येस. या पुढची गोष्ट म्हणजे विद्यार्थी हे सगळं कशासाठी करतोय? तर त्याला फक्त शिकणं नको आहे. शिकणं हा त्या प्रोसेसचा एक भाग आहे. हं, हं, हं. विद्यार्थ्याला ते शिकल्यानंतर इंटरव्ह्यू कॉल्स हवेत. कारण खास करून कोरोनानंतर मोठ्या-मोठ्या कॉलेजेसमध्ये कॉलेज प्लेसमेंट, कॅम्पस प्लेसमेंटचा सिनारिओ खूपच कमी झालेला आहे. बरोबर, बरोबर. तर मग हं. तो विद्यार्थी चांगल्या क्वालिटीचा आहे किंवा तो ॲव्हरेज आहे, पण तो बेस्ट वेने शिकला, त्याला नॉलेज आलं. हं. मग त्याला इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी इंटरव्ह्यू कॉलसुद्धा मिळाले पाहिजेत. हं. सो आणि ते असे वर बोलून होत नाही. बरोबर. त्यासाठी काम करणारी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे का? हं. हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, की आजकाल बऱ्याच ठिकाणी काय होतं, की तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, 100 असे मुलांचे हे लावलेले असतात, नावं वगैरे नावं लावलेले लावलेली असतात. असतात. येस. तर खरंच कोण कॉमन नाव आहे सर, समजा अमित पाटील कॉमन नाव आहे, तुम्ही कुणाला व्हेरीफाय करणार? बरोबर. सो हे नक्की पहा, की त्या इन्स्टिट्यूटमधनं जेन्युइनली प्लेसमेंट किती स्टुडंट्सला मिळालेली आहे, ती खरंच मिळालेली आहे का? का फक्तच नावं लावायची म्हणून कुठली तरी लावली? सो हे काही कॉमन क्रायटेरिया आहेत. ओके, सो हे जर स्टुडंट्सने आणि पालकांनी जर पाहिले, तर नक्कीच त्यांची होणारी फसवणूक ही टळणार आहे सर. सर, अतिशय तुम्ही जेन्युइन आणि छान उत्तर दिलंत. या रिलेटेडच एक किस्सा होता. माझा एक मित्र तहसीलदार झाला 4 वर्षांपूर्वी
आणि खरं तर तहसीलदार होण्याचं सुख किंवा आनंद हा एका ठिकाणी, पण तहसीलदार झाल्यानंतर सगळ्यात जास्त त्याला दुःख झालं, कारण नाईलाजाने त्याला पोलीस स्टेशन कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. कारण तुम्ही सांगितलं तसंच मला आवर्जून हा किस्सा सांगावासा वाटेल अगदी काही सेकंदामध्ये. माझा मित्र 4 वर्षांपूर्वी तहसीलदार झाला आणि तहसीलदार होण्याची प्रोसेस असते पूर्व, मुख्य, मुलाखत आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन होतं. आता पूर्व परीक्षेचं जेव्हा मार्गदर्शन घ्यायचं होतं तेव्हा एका क्लासमध्ये तो गेला होता. मुख्य परीक्षेच्या वेळी त्याने एका क्लासच्या जे कोणी फाउंडर, संचालक असेल त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि मॉक इंटरव्ह्यू आपण म्हणतो, इंटरव्ह्यूची तयारी ती करण्यासाठी त्याने एका क्लासचा जो फाउंडेशन कोर्स होता 15 दिवसांचा तो लावला होता. आणि जेव्हा त्याचं फायनल सिलेक्शन झालं तहसीलदार म्हणून, तेव्हा महाराष्ट्रातील, मी नाव घेणार नाही कुठल्या अकॅडमीचं, पण ज्या सगळ्यात मोठ्या 6 अकॅडमीज आहेत, त्या 6 अकॅडमीनी पोस्टरवरती त्याचं नाव लावलं होतं की आमचा विद्यार्थी आहे म्हणून तहसीलदार झाला. प्रॉब्लेम असा झाला की प्रत्येक अकॅडमीमध्ये हा आमचा विद्यार्थी आहे जसं तुम्ही सांगितलं, आणि मग नाईलाजाने मग कुठेतरी मग त्याच्यावरती ब्लेम आला, मग ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वगैरे त्याला चकरा माराव्या लागल्या. अर्थात तो त्यांचा मार्केटिंगचं हे असेल, पण तुम्ही खूप जेन्युइन उत्तर दिलं. अनेक पालकांनी मला विचारलं होतं की एखादा आय टी क्लास निवडत असताना, आमच्या मुलाला आय टी क्लास लावायचा आहे, तो निवडत असताना आम्ही कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर खूप प्रामाणिकपणे सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, या रिगार्डिंगच एक क्वेश्चन आहे. अश्विनी माने म्हणून आहेत, ज्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातून बिलॉंग करतात. त्यांचा एक जेन्युइन प्रश्न आहे. ते असं म्हणतात की त्यांचा मुलगा, ज्याला त्यांनी अक्षरशः शेतजमिनीवरती त्यांनी कर्ज काढून मुलाला शिकवलं, मुलगा पण हुशार आहे, एका महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली. 6 ते 7 लाख रुपये इंजिनिअरिंगला खर्च आला 4 वर्षांमध्ये. आता 6 ते 7 लाख रुपये खर्च केल्यानंतर त्यांची अशी इच्छा आहे की आमच्या मुलाने आय टीमध्ये जावं आणि त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. कॉलेजमध्ये कॅम्पस पण होतं, पण त्या कॅम्पसमधून अनफॉर्च्युनेटली त्याचं सिलेक्शन झालं नाही. तर त्यांचा ॲट द एंड ऑफ द प्रश्न असा आहे की जर आम्ही आमच्या मुलाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी, डिग्री घेण्यासाठी 6 ते 7 लाख रुपये खर्च करत असेल, तर मग हे करत असताना पुन्हा त्याला आय टीचा क्लास का लावावा आम्ही त्याला? याच्यामध्ये प्रामाणिक उत्तर हे आहे की आपल्या पालकांच्या पिढीमध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा टेक्निकल कॉलेजेस होते त्यांची संख्या खूप कमी होती, अगदी बोटावर मोजण्यासारखी होती. ओके. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यात मॅक्स 2 ते 3 कॉलेजेस त्यावेळेस होते. पण आत्ताची परिस्थिती अशी झालेली आहे की तालुक्यामध्ये जवळपास 4-5 कॉलेजेस आहेत. बरोबर बरोबर. yes. मग काय होतं की एवढे सगळे विद्यार्थी डिग्री घेऊन पासआउट होत आहेत. हम्म. ओके, आता कंपन्यांमध्ये तर रिक्वायरमेंट आहेच, पण झालंय कसं, इतके सगळे विद्यार्थी जर अप्लाय करतायत तर मग कंपन्या ज्या आहेत त्या सिलेक्ट करताना त्यांच्या पण अपेक्षा स्टेप बाय स्टेप वाढत आहेत. मग कुठेतरी कॉम्पिटिशन जास्त आहे असं म्हणायचं का तुम्हाला? हो, कॉम्पिटिशन जास्त आहेच. मग कंपन्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला आता फक्त डिग्री नको, आम्हाला हे पर्टिक्युलर स्किल सेट येणारा पर्सन पाहिजे. मग हे स्किल कॉलेजमध्ये का शिकवली जात नाहीत सर? सर, आता याच्यामध्ये कसं आहे, आपला जो सिलेबस असतो युनिव्हर्सिटीचा कुठल्याही, तर पहिली गोष्ट, कॉलेज ज्या कुठल्या युनिव्हर्सिटी अंडर येतं, ओके, तर कॉलेजला हे बंधन आहे. याच्यामध्ये कॉलेजची पूर्ण चुकी आहे असं मी म्हणत नाही. कॉलेजला बंधन आहे की युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार तो सिलेबस, तेवढे लेक्चर, तेवढे प्रॅक्टिकल शिकवले गेले पाहिजे. बरोबर. आणि युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस अपग्रेड होतो, ओके, हम्म. आपल्याकडे पॅटर्न्स असतात बघा, 2020 पॅटर्न आहे. हा बरोबर. तर सर त्याच्यामध्ये 4-5 वर्षांचा गॅप असतो ना, कमीत कमी एक ॲव्हरेज मी बोलतोय, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. पण इंडस्ट्री 4-5 वर्षामध्ये खूप पुढे निघून जाते. खास Okay. करून आय टी सारखी इंडस्ट्री तर खूप फास्ट वेगाने म्हणजे बदलते. टेक्नॉलॉजी अपडेट होते, त्याचा Upgrade कुठेतरी होते. इम्पॅक्ट असा होतोय. हां, मग पण कुठेतरी कॉलेजला बंधन आहे ना की त्या त्या युनिव्हर्सिटीच्या रूलनुसारच शिकवलं येस पाहिजे. येस, अगदीच अगदीच. पण कंपन्यांचं म्हणणं आहे तुमच्याकडे डिग्री झाली मान्य. सर, टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्वेनुसार की जवळपास इंडियामध्ये फक्त इंजिनियर एका वर्षी ओके. जवळपास 12 ते 15 लाख पासआउट होतात. तेवढ्या नोकऱ्या आहेत का सर? तेवढ्या जास्त तर नक्कीच नाही आहेत. ओके. आणि मग इथून चालू होते कॉम्पिटिशन. अच्छा, ओके ओके ओके. मग नोकऱ्या आहेत, हम्म. पण अगदीच 12-15 लाख दरवर्षी कदाचित त्या आकड्याला मॅच होणार नाही. हम्म. बरं, त्यामध्ये बाकीचे जे ग्रॅज्युएट्स आहेत, हम्म. BCA, BCS, MCA, MCS किंवा प्लेन BSc वगैरे, हे पण कॅन्डिडेट त्याच्यामध्ये असतात. आणि मागच्या 4-6 वर्षांचे कॅन्डिडेट ज्यांचा गॅप झालाय हे पण कॉम्पिटिशनमध्ये आहेत. बरोबर. येस. जॉब नक्कीच आहेत, पण त्याला हेवी कॉम्पिटिशन. मग काय होतं, कंपन्यांचे फिल्टर्स वाढत जातात. ओके. मग त्यांचं फिल्टर येतं की डिग्री इलिजिबिलिटी क्रायटेरिया. डिग्री झाली, एक इलिजिबिलिटी आहे, ओके. नेसेसरी नाही की त्याने जॉब मिळेल. मग आम्हाला या स्पेसिफिक स्किल सेटची रिक्वायरमेंट पाहिजे. बरोबर. आणि आधी काय व्हायचं सर, जसं माझं स्वतःचं उदाहरण मी देतो, जेव्हा मी ॲक्सेंचरमध्ये सिलेक्ट झालेलो,
त्यावेळेस कॅम्पस प्लेसमेंट्स थ्रूच माझं सिलेक्शन झालेलं. तर सिलेक्शन नंतर आम्हाला 4 महिने ॲक्सेंचरने फुल डे ट्रेनिंग दिलेलं, कंप्लीट 4 महिने. ओके. आणि त्यानंतर मग आम्हाला रिअल टाईम आमचं खरं काम चालू झालं. पण आजकाल कंपन्यांना काय हवं आहे की ते टाईम आणि मनी कंपन्यांना इन्व्हेस्ट नाही करायचं. ओके. ते त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही. त्यांचं काय म्हणणं आहे, आम्हाला या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये आय टीमध्ये या पर्टिक्युलर करिअर ट्रॅकमध्ये काम करणारा कॅन्डिडेट हवा आहे, फ्रेशर स्टुडंट हवा आहे. तर मग ते स्किल त्याला आधीच यायला हवे. बरं आपण म्हटलं की माझी डिग्री झाली, मी नाही शिकणार, तर बाकीचे कॅन्डिडेट आहेत ना कॉम्पिटिशनमधले, ते शिकून पुढे जाणार आहे. सो आपल्याला शिकण्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहेच ना सर. सो किंवा मग शिकलो नाही तर मग आपला रिझ्युमे सिलेक्ट होणार. अगदी अगदी. सो हे त्याचं प्रामाणिक उत्तर आहे की पालकांच्या पिढीमध्ये डिग्री इज इक्वल टू जॉब हे समीकरण होतं. आता तसं राहिलेलं नाही. आजकाल ते समीकरण अजिबातच राहिलेलं नाही आणि एक्सपेक्टेशन्स कंपन्यांचे वाढलेत, कॉम्पिटिशन वाढलेत. म्हणून आपणही आपलं लेटेस्ट स्किल सेट इंडस्ट्रीच्या गरजेनुसार शिकून मार्केटमध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. येस येस अगदी. अतिशय छान उत्तर दिलं अश्विनीताई. मला वाटते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्यरित्या मिळालं असेल. एक जेन्युइन मुद्दा आहे करिअर गॅप रिलेटेड. हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लातूरहून सुजाता शिर्के यांनी. त्यांनी मला ॲक्च्युली आपला पॉडकास्ट बघून इंस्टाग्रामला DM केला होता आणि त्यांचा करिअर गॅप रिलेटेड क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन मी सांगतोच, पण त्याच्या अगोदर एक थोडंसं बोलतो मी तुमच्याबरोबर. बऱ्याच वेळा काय होते सर की आम्ही 7-8 वर्षांपूर्वी डिग्री केले आणि त्याच्यानंतर आम्हाला जॉब करायचा नव्हता. आम्हाला फक्त डिग्री घ्यायची होती, कुठेतरी सेफ असावं म्हणून आम्ही डिग्री घेतली. त्याच्यानंतर आम्ही व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामध्ये हवं तेवढं यश मिळालं नाही किंवा लग्न करत असताना त्या व्यवसायावरती आम्हाला कोणी मुलगी देईना. मग आता आमची इच्छा परत अशी झाली की आता डिग्री तर माझ्याकडे आहे, पण मला आता जॉब करावा लागेल. मग कुठल्या तरी छोट्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये कुठेतरी जॉब करण्यापेक्षा मग मी माझ्या डिग्रीवरती जॉब करतो ना IT मध्ये. पण प्रॉब्लेम असा येतो की करिअर गॅप. डिग्री होऊन जवळपास 5 ते 7 वर्ष झालीत. बऱ्याच आपल्या मुली आहेत की इंजिनियर होतात आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा आई वडिलांच्या याच्यामुळे त्यांना लग्न करावं लागतं. लग्न केल्यानंतर मग ते मुलं होणं वगैरे याच्यामध्ये एक 4-5 वर्षांचा अंतर पडतो, गॅप पडतो. त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना वाटतं की आपण डिग्री घेतलेली आहे तर आपण जॉब करू, जेणेकरून आपली आर्थिक सुबत्ता पण येईल आणि आपल्या घराला आर्थिक हातभार पण लागेल. मग करिअर गॅप हा मुद्दा खूप जेन्युइन आहे, बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये होतोय. तर सेम क्वेश्चन असाच आहे सुजाता शिर्के यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी मुलगी आहे ती 2019ला पासआउट झालेली आहे. करिअर गॅप आहे 7 वर्षांचा. ते एका ठिकाणी क्लासला गेले पण होते क्लास लावायला. तर तिथं त्यांना सांगितलं की 7 वर्षांचा करिअर गॅप असेल तर कुठलाच IT मधला कंपनी असेल ते जॉब देत नाही. याविषयी आम्हाला सांगा, 7 वर्षांचा गॅप असेल तर जॉब मिळू शकतो का आणि अशा लोकांनी अशा सिच्युएशनमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे? सर इथं मी तुम्हाला आमच्या एका विद्यार्थ्याचं नावासहित उदाहरण देऊन त्याचं गॅपच्या बद्दल तुम्हाला एक सांगतो. तर अजित नावाचा एक विद्यार्थी होता. ओके. मला अजूनही क्लिअरली आठवत आहे. तर MPSC UPSCचं प्रिपरेशन करता करता त्याचा एक 8-1 वर्षांचा गॅप झालेला. म्हणजे सगळे जेवढे काही अटेम्प्ट अलाउड असतात, ओके, ते सगळे अटेम्प्ट त्याने दिले. म्हणजे एज लिमिट पण येतं ना, बरोबर, अगदी अगदी. त्याच्यामध्ये त्या गोष्टी असतात. तर सगळे अटेम्प्ट झाले. तर त्याच्यामध्ये त्याच्या म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर त्याचा 8 वर्षाचा गॅप झालेला. आणि मेन कसं होतं सर, 8 वर्ष वेळ दिल्यानंतर जसं तुम्ही म्हटलात, आता हे मुलांच्या केसमध्ये झालं, मुलींच्या केसमध्ये मॅरेज आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, मुलं बाळं वगैरे, त्याच्यामुळे 4-6 वर्षांचा गॅप हा होतो बऱ्याच केसेसमध्ये. तर त्याच्यानंतर जेव्हा त्याने स्वतःबद्दल विचार करायला लागला की त्याला असं जाणवलं की अरे ग्रॅज्युएशन नंतर 6-8 वर्षाने मी शून्यातच आहे. ओके. ती जी फिलिंग आहे ना सर, ती खूप निगेटिव्ह असते. अगदी अगदी अगदी. सो तो आणि त्याचे पालक माझ्याकडे आलेले. सो त्यांच्याशी जवळपास अर्धा ते पाऊण तास माझं डिटेल डिस्कशन झालं आणि मी त्यांना म्हटलं की गॅप झाला आहे म्हणजे तुम्ही शून्यात आहे असं नाही, पण कंपन्यांचं काय म्हणणं आहे IT कंपन्यांचं की ठीक आहे तुमचा गॅप झाला आहे, त्याचं काही रिझन आहे, दॅट्स ओके. भूतकाळात जाऊन आपल्याला त्या गोष्टी बदलता येणार नाही आहेत, पण आम्ही तुम्हाला आत्ता हायर करायला तयार आहोत, रेडी आहोत. फक्त आम्हाला आत्ता जे स्किल सेट हवेत ते तुमच्याकडे असले पाहिजे. बरोबर. आणि इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की समजा 10 कंपनीज आहेत, तर मी मान्य करतो ना की 10 कंपन्यांपैकी सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी गॅपमुळं आपला रिझ्युमे सिलेक्ट होणार नाही आहे. लेट्स से 10 पैकी ऑन ॲन ॲव्हरेज 4 कंपन्यांमध्ये आपला रिझ्युमे नाही सिलेक्ट होणार आहे, कारण त्या कंपन्यांचा पर्टिक्युलर क्रायटेरिया असतो की बाबा आम्हाला एवढा गॅप नाही पाहिजे.
पण बाकीच्या 10 पैकी 6 ओके. कंपन्या आहेत ना, हम्म, हम्म, तिथे आपल्याला आपलं एक बेस्ट स्किल प्रूव्ह करायचं आहे, आपली एक बेस्ट फाईट तिथे द्यायची आहे. आणि मेन कसं आहे, या गॅपच्या सिच्युएशनमध्ये स्टुडंटमध्ये समजा जसं आपण लेडीजचं विचारलं किंवा मुलांचं मी या अजित विद्यार्थ्याचं सांगतो, तर या बाकीच्या काही प्रिपरेशन्समुळे त्यांच्यामध्ये चिकाटी, पेशन्स, डिसिप्लिन ह्या गोष्टी चांगल्या डेव्हलप झालेल्या असतात. सो एक माणूस म्हणून या कलागुणांसहित जर त्यांनी फक्त 6 महिने पुढचे व्यवस्थित दिले, तर मी म्हणत नाही की खूपच एक्सलंट भारी पॅकेज भेटणार आहे, प्रत्येकालाच खूप लाखोंचं पॅकेज भेटणार आहे असं नाही, प्रत्येकालाच 10-12 लाखाचं पॅकेज भेटणार आहे असं नाही. पण सर 6 महिने डेडिकेटेडली फक्त त्याने वेळ दिला, शिस्त, चिकाटी या गोष्टी तर ऑलरेडी होत्याच, जिद्दही होती, तर 6 महिन्यानंतर त्याचं IT करिअर चालू झालं. आता जवळपास 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याचा झालेला आहे. एक्सपिरियन्सच्या जोरावरती आता तो जॉब स्विच करतोय आणि बेटर पॅकेज, आता चांगलं पॅकेज तो मिळवतोय. ओके. असं म्हणजे आहे. करिअर गॅप जरी असेल हो. तर त्या विद्यार्थ्याने जे ॲडिशनल किंवा जे आत्ताचे जे Latest skill. लेटेस्ट स्किल्स आहेत ते जर व्यक्ती ती शिकली हां. तर जॉब लागण्याचे चान्सेस आहेत IT मध्ये. नक्कीच Yes. आहे. मला वाटतं सुजाताताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अजून एक अतिशय महत्त्वाचा सर प्रश्न आहे. हा प्रश्न ॲक्च्युली आउट ऑफ स्टेटवरून आलेला आहे आपल्याला. हा कर्नाटकातून बेळगावचे एक ताई आहेत, त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ऑलरेडी IT मध्ये काम करत आहेत एका कंपनीमध्ये आणि आता AI आले आणि रुमी आपण म्हणू शकतो की काही अफवा वगैरे आहेत, आता ते तुम्ही एक्सप्लेन कराल उत्तम प्रकारे. तर त्यांना असं वाटतं की या AI मुळे कुठेतरी आता माझा जॉब जातोय की काय, याच्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये आहेत सध्या. त्या जॉब करतात IT मध्ये, पण त्या आहेत डिप्रेशनमध्ये. आणि प्रॉब्लेम असा झालाय की त्यांचा लहान भाऊ आता इंजिनिअरिंगला आहे, हां. तो लास्ट इयरला आहे आणि आता इंजिनिअरिंग शिकतोय म्हटल्यानंतर त्याला IT मध्ये जायचं आहे ना. मग त्याला कुठेतरी त्यांना कुठेतरी लहान भावाची पण त्यांच्या भीती वाटते की आता जर हे असं झालं तर मग माझ्या भावाचं काय. तर खरंच AI मुळे जॉब जाणार का, आणि याच्याबद्दल जो काय अवेअरनेस असेल तो आमच्या ऑडियन्सला सांगा. हां, या ताईंना त्यांच्या भावाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की AI हे IT मधल्या प्रत्येक टेक्नॉलॉजीसोबतचं एक बाय डिफॉल्ट टूल किंवा AIचे टूल्स ही एक बाय डिफॉल्ट गोष्ट जवळपास झालेली आहे इंडस्ट्रीमध्ये, होणार आहे, इथपासून पुढेही होणार आहे. सो जर आपण ते टूल्स, त्या टेक्नॉलॉजी शिकून पुढे गेलो तर आत्ताच्या मुमेंटला टॉप 5 IT टेक्नॉलॉजीज ज्यामध्ये सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, टॉप 5 ओके. पूर्ण इंडस्ट्रीतल्या, त्याच्यामधली जवळपास 3 ते 4 नंबरला AI/ML इंजिनियर ही जॉब प्रोफाईल AI येण्याच्या आधी नव्हतीच, ती आता टॉप 5 मध्ये आलेली आहे. सो ही पॉझिटिव्ह बाजू AIची कुणी सांगतच नाही. बरोबर. ओके. अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये जिथे रिपिटेटिव्ह वर्क आहे ते काम AI करणारच आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला कानावरती येतं की एखाद्या कंपनीतून एवढ्या लोकांना काढलं, तेवढ्या काढलं, पण ते कुठले काम करणारे आहे? ITचं अत्यंत कोर काम करणारे जे प्रोफाईल्स आहेत, कोर जॉब प्रोफाईल्स, तिथे नाही, तिथे रिपिटेटिव्ह काम आहे. तिथे काही प्रमाणामध्ये AI नक्कीच ते काम माणसाच्या ऐवजी व्यवस्थितपणे करू शकणार आहे. पण कोर काम करण्यासाठी तर डेफिनेटली या आपल्या टीम मेंबर्सची प्रत्येक IT कंपनीला गरज आहे. आणि या ताईंच्या बाबतीमध्ये जर त्यांच्या भावाने AIचे टूल्स, AI/ML या गोष्टी शिकल्या तर त्याला नक्कीच भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही, उलटं चांगलं पॅकेज सुद्धा मिळणार आहे. ओके. सुलक्षणाताई, मला वाटते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि सरांच्या सांगण्यानुसार AI मुळे काही जॉब गेले तरी त्याहून जास्त जॉब नवीन निर्माण सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला घाबरू नका असं सरांचं म्हणणं आहे. आणि जे काही लेटेस्ट स्किल्स असतील ते तुम्ही शिकून घ्या, चांगला तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा वगैरे होईल. सर, एक अतिशय धक्कादायक गोष्ट मला पालकांना पण सांगायची आहे आणि कदाचित तुमच्या कानावरती पण आली असेल, कारण तुम्ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवता, तर तुम्हाला त्या गोष्टी माहिती असतीलच. आपल्या महाराष्ट्रामध्ये मला नाव घ्यायला काय हरकत नाही, मी काय म्हणजे घाबरत नाही कोणाला. पुण्यामधील हिंजवडी भागामध्ये एक क्लास आहे, त्या क्लासचं मी नाव नाही घेणार आहे. त्या क्लासने खूप मोठा स्कॅम केला आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि मी प्रूफ पण दाखवू शकतो. मला व्हॉट्सअपला एका मुलीचा विथ प्रूफ मेसेज पण आलेला आहे. त्या मुलीचं असं म्हणणं आहे की हा स्कॅम सर 1-2 रुपयांचा नाही आहे, हा स्कॅम जवळपास 2,000 कोटींचा आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. न्यायालयामध्ये जे काय असेल ते सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे यावरती बोलणं उचित नाही आहे. पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा किंवा तुमच्याकडे कोणी जर एक्सपर्ट्स आले IT मधले तर त्यांना ही गोष्ट विचारा की हे कशामुळे घडतंय. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हे 2,000 कोटी आपल्या मायमाऊलींचे आहेत, गोरगरीब
शेतकरी कुटुंबातील जे आई वडील असतील त्यांनी अगदी पोटाला चिमटा काढून कमवलेले पैसे आहेत. त्यांना कुठेतरी वाटतं आमच्या मुलांनी आय टीमध्ये जावं, म्हणून त्यांनी विश्वासाने मुलांना पाठवलेलं असतं शहरामध्ये आणि ते पैसे दिलेले असतात तिकडे उपासमार करून स्वतःचे, आणि ते पैसे क्लासवाल्यांना भरलेले असतात आणि त्यांनी अशा पद्धतीने फ्रॉड केलं. निश्चितच याच्यावरती जे काय असतील कारवाई होईल, जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई होईल, ती पुढे प्रोसेस होईलच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण जर हा फ्रॉड कशामुळे होतो असं तुम्हाला वाटतं? इथे मग कुठेतरी क्लासचे संचालक चुकीचे आहेत, का खोट्या अफवांना पालकच बळी पडतात, का विद्यार्थ्यांच्यामध्ये कुठेतरी तो लॅक ऑफ आपण नॉलेज किंवा लॅक ऑफ अवेअरनेस म्हणू शकतो, नाही तो सर. कुठेतरी आहे असं विद्यार्थ्यां तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस अजिबात नाही. ह्याच्या मेन जे आता मी एक थोडंसं हं. शब्द स्पष्टपणेच वापरतो. ओके. सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्पष्ट आणि मोकळेपणाने कोणीतरी हे सांगणं गरजेचं आहे. इथे एकच गोष्ट याला कारणीभूत आहे. 2 गोष्टी हं, कारणीभूत हं, आहेत. हं. एक म्हणजे लालच ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदाऊट मेहनत एक शॉर्टकट वापरून पुढं जाण्यासाठीची एक जी वृत्ती आहे ना ती. ही गोष्टचं एक मूळ कारण काय आहे सर माहिती आहे का? जेव्हा कुणीही तुम्हाला असं म्हणतं, की आम्ही तुम्हाला डायरेक्ट जॉब लावून देतो. फ्रॉड 100% आम्ही तुम्हाला गॅरंटेड जॉब लावून देतो. आम्ही बॉन्ड पेपरवरती लिहून तुम्हाला जॉब लावून देतो. तर तुम्ही एखाद्या तुमच्या करिअरचा पायाच दुर्लक्षित करताय. आणि होतं कसं, ह्या अशा काही चुकीच्या गोष्टीमुळे हं. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही चुकीचे एक्सपेक्टेशनसुद्धा सेट होतात. आणि याला जास्त बळी कोण पडतात सर? असे विद्यार्थी ज्यांचा काही वर्षांचा करिअर गॅप झालेला आहे ओके. किंवा काय आहे. हं. असं पण एक लालच सर्रासपणे ओपन अपली दाखवलं जातं, की आम्ही तुमचा गॅप भरून काढतो. ओके. सो मेहनत सोडून डायरेक्टली एक जंप करण्याची जी वृत्ती आहे, जी एक लालच मनामध्ये येतं हं, ना, हं. त्याच्यामुळे किंवा ते सांगताना अशा गोष्टी दाखवल्या जातात, की जसं काही हे सगळं लीगल आहे. पण हं. तसं नसतं. सो एक प्रत्येकाने लक्षात घेणं आहे, तुम्हाला जेन्युइन जॉब हा तुमच्या जेन्युइन स्किल सेटवरतीच लागणार आहे. बरोबर. कुणीही तुम्हाला म्हटलं, की आम्ही डायरेक्ट जॉब लावून देतो, आम्ही बॅकडोअरने जॉब लावून देतो, आम्ही बॉन्ड पेपरवरती लिहून जॉब लावून देतो, आम्ही गॅरंटीड जॉब लावून देतो. तर लक्षात घ्या, जगातली कुठलीच जेन्युइन कंपनी तुम्हाला पर्सनली कोणी ओळखत नाही, ते तुम्हाला डायरेक्ट जॉब देणार नाहीत. हं. त्या कंपनीमध्ये काहीतरी पर्टिक्युलर कामासाठी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ते काम, ते स्किल, ते टेक्निकल स्किल असेल तर कंपनी तुम्हाला जॉब देणार आहे. हं, हं, हं. सो जर कोणी तुम्हाला असा फोकस करतंय, तर तुम्ही हे लक्षात घ्या, की तिथं निश्चित तुमची फसवणूक होणार आहे. कारण जॉब हा तुमच्या स्किल्सवरती मिळणार आहे ना. जॉब हे आउटपुट आहे. कशाचं? तुमच्या उत्तम टेक्निकल स्किल्सचं, कम्युनिकेशन स्किल्सचं. सो तुम्ही पायाचा नाही कळस बांधायचा विचार करताय, तर ते चुकीचंच आहे ना सर. जॉब हे आउटपुट आहे. कशाचं आउटपुट आहे? फर्स्ट तुमची डिग्री ॲज अ इलिजिबिलिटी क्रायटेरिया, नंतर तुमचे लेटेस्ट स्किल्स. आणि जर तुम्ही स्किलच घेतले नाहीत, तर कुठला जॉब तुम्हाला कंपनी देणार? मग काहीतरी असे लाखोंनी पैसे घेणे, जसं मी मगाशी म्हटलं, रातोरात पोराबा करणे, असे प्रकार होतात. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, हे सगळं माहीत असून सुद्धा आजही कित्येक पालक आणि विद्यार्थी याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. कारण फसतात. ते लालच येतं, की अरे चला डायरेक्ट जॉब मिळणार आहे, का चला माझा गॅप भरून निघणार आहे. अशी कुठलीच सिच्युएशनच नाही आय टीमध्ये. यू हॅव टू गेट अ स्किल. तुम्ही स्किल घ्या ना. मान्य 1, 2, 3 इंटरव्ह्यूमध्ये फेलही होतात. प्रत्येक स्टुडंट पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पास नाही होत. काही होतात, काही नाही होत. आमच्याकडे सर लिटरली काही काही स्टुडंट असे जे मी म्हणतो ते हुशार जास्त नव्हते, ते ॲव्हरेजच होते. हं. काहींना 5-6 इंटरव्ह्यू पण लागले, पण 6व्या इंटरव्ह्यूमध्ये ते सिलेक्ट झाले. कारण तो स्वतः ॲव्हरेज आहे, पण त्याची प्रॅक्टिस आणि स्किल्स कन्सिस्टंट आहे. आणि असा जॉब आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जेन्युइन स्किलवरती जॉब मिळाला आहे, तर तुम्ही रात्री निश्चिंत झोपू शकता, की उद्या मला कुठलं तरी माझे फेक लेटर किंवा काहीतरी पकडलं जाऊन मला बाहेर नाही फेकलं जाणार. मला माझ्या स्किल्सवरती जॉब मिळाला. येस, येस. सो जर ही बेसिक सायकॉलॉजी प्रत्येक स्टुडंट आणि विद्यार्थ्याने लक्षात घेतली, तर नक्कीच सुरुवातीला 1-2 वर्ष तुम्हाला थोडासा त्रास होईल. एखादं वर्ष ॲव्हरेज कंपनी मिळेल, ॲव्हरेज पॅकेज मिळेल, पण ते तुमचं जेन्युइन असेल, ज्याच्या जोरावरती पुढच्या अख्ख्या करिअरचा पाया रचला जाणार आहे. आणि तो बेसच जर तुम्ही इग्नोर केला, तर बरोबर. तुमचा डोलारा कधी ना कधी कोसळणारच.
नाही, खरं तर सर मला एक प्रांजळपणे कबुली द्यावीशी वाटते. खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण एवढ्या निर्भीडपणे आणि स्पष्टपणे एखाद्या क्लासचा संचालक समोर येतो आणि क्लासवाले कशा प्रकारे फसवतात किंवा कशाप्रकारे विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक होते, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला खरंच आत्मीयता लागते आणि मला तुमचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. कारण तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या अगदी तसंच घडतंय. सरांच्या सांगण्यातून एकच गोष्ट कळते, विद्यार्थ्यांनो किंवा पालकांना पण मी सांगेन, मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला कोणी म्हणत असेल की गॅरंटी, बॉन्ड पेपर, लक्षात ठेवा तुमचं नुकसान हे अटळ आहे. तिथे तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही. आणि सरांनी खूप छान एक मुद्दा सांगितला, जर तुम्ही शॉर्टकट वापरून एखादा जॉब मिळवला तर आयुष्यभर तुम्हाला टेन्शन आहे की जॉब कधीही जाऊ शकतो, कारण तो मला माझ्या स्किलवरती मिळालेला नाही आहे. पण तुम्हाला खरंच तुमच्या स्किलवरती जॉब मिळाला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता बाळगण्याची गरज नाही, कारण मी माझ्या क्वालिटीवरती जॉब मिळवलेला आहे. तुम्हाला शांत झोपसुद्धा लागेल. सर आता मला सांगा, महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास आहे येस इन्फोटेक. मी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण का? एवढी प्रांजळपणे, एवढं निर्भीडपणे, एवढं स्पष्टपणे कुठल्याच क्लासचा मी जाहीररीत्या सांगतो सर, कुठल्याच क्लासचा संचालक सांगणार नाहीये. कारण काय आहे की क्लास म्हणजे बिझनेस आहे. इथे 2 गोष्टी असतात, पैसा कमवणं आणि खरंच बाबा विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असणं. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, कुठल्याही फॅकल्टीमधला क्लास असेल, 99.99% क्लासच्या संचालकांचा उद्देश हा पैसा कमावणं, बिझनेस करणं, बिझनेसची आपल्या व्यवसायात वाढ करणं हीच असते. विद्यार्थ्यांच्याबद्दल आणि पालकांच्याबद्दल आत्मीयता असणारे फार कमी क्लासेस आहेत. नाही असं नाही, पण फार कमी आहेत. त्यातीलच आपला एक. त्याला तुमचं बॅकग्राऊंड पण मॅटर करतं, कारण तुम्ही अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला आहात. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांबद्दल किंवा पालकांबद्दल जी काही आस्था आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं कौतुकच. आता मला सांगा, आपला क्लास हा महाराष्ट्रातील नंबर 1 येस इन्फोटेक क्लास आहे. जिथे आपण आय-टी करिअर कोचिंग क्लास म्हणून काम करता. अनेक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट केलेली आहे. आपल्या क्लासचं रुटीन किंवा आपल्या क्लासची पद्धत चालते कशी? म्हणजे एखादा पालक जेव्हा विद्यार्थ्याला घेऊन तुमच्याकडे येतो, तिथून पासून त्याचं प्लेसमेंट होईपर्यंत ही जी प्रोसेस कशी असते, ते आम्हाला आमच्या पालकांना समजून सांगा. नक्की. सर, या प्रोसेसचे काही टप्पे आहेत. ओके. आजकाल काय झालेलं आहे, की शॉर्ट रील्स वगैरे या गोष्टीमुळे हं. बरेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये काही चुकीची इन्फॉर्मेशन जाते. ओके. सो खास करून मग सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, की जी आपली सीनियर काउन्सिलर टीम आहे, की त्या विद्यार्थ्याचं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि पास आउट इयर आहे, त्यानुसार साधारण त्या स्टुडंटने कुठल्या करिअर ट्रॅकवरती जर तो पुढे गेला तर त्याचं आय-टी करिअर हे लवकर चालू होईल. ओके. एज्युकेशन बॅकग्राऊंड आणि पासआउट इयरनुसार या गोष्टी त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग त्याचं केलं जातं. कारण काय होतं, कधी विद्यार्थी मित्राचं ऐकून किंवा एखाद्या दूरच्या नातेवाईकाचं ऐकून की त्याने त्यावेळेस ते शिकलं होतं, मग मी पण आत्ता हे शिकतो, बट असे काहीतरी चुकीचे गैरसमज त्यांचे असतात. तर अगोदर त्यांचं त्यांची प्रोफाईल पाहून त्यांच्या प्रोफाईलला सुटेबल करिअर ट्रॅक कुठला आहे त्याच्याबद्दल जर आपण बोललो, त्यांचं काउन्सिलिंग पूर्णपणे केलं जातं. बरं, एकदा हे झालं की ओके, या करिअर ट्रॅकवरती आपल्याला पुढे जायचं. मग त्यानंतर त्या करिअर ट्रॅकचं, जसं मगाशी मी म्हटलं, की आपल्याला शाळा नाही भरवायची आणि आपली जी मुलं आहेत ती 99% सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं आहेत, पालक आहेत. तर त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांना तसं वातावरण जनरली नसतं मिळालेलं, इन जनरली. तर मग लिमिटेड स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये, स्टुडंटच्या अगदी जवळपास 12-15 स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांना आय-टी टेक्नॉलॉजीचं दिलं जातं, प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोच. आणि याच्यामध्ये रिअल टाईम प्रोजेक्ट्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, कारण त्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये लागतातच. बरं, आता ट्रेनिंग दिलं. मला एक जाणवलं, माझं स्वतःचं शिक्षण पूर्ण मराठी शाळेतून झालेलं आहे. मी मराठी मीडियमचा स्टुडंट आहे, कम्प्लीट. बरोबर. ओके. तर मग आपल्या मुलांचं कुठेतरी काय होतं ना, त्यांची, परत मी सांगतो, चूक नाही आहे, त्यांना तसं वातावरण मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यांची बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. तर इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये ना कुठेतरी ते मागे पडतात किंवा म्हणावं तेवढं एक इम्प्रूव्हमेंट नसते. मग टेक्निकलसोबत डेली सेपरेट इंग्लिश कम्युनिकेशन, प्लेसमेंट प्रिपरेशन, ह्या सगळ्या गोष्टींवरती सेशन्स घेतले जातात. म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला विद्यार्थ्याला पुढे घेऊन जायचं, टेक्निकल प्लस आणि कम्युनिकेशन वगैरे, सॉफ्ट स्किल्स. हे झालं ट्रेनिंगचा पार्ट. त्याचं ट्रेनिंग झालं, त्यानंतर त्याला हवेत इंटरव्ह्यू कॉल्स. ओके. सो त्या इंटरव्ह्यू कॉल्सवरती काम करण्यासाठी येस इन्फोटेकची डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे. ओके. सो मग ती टीम त्या विद्यार्थ्याच्या इंटरव्ह्यू कॉल्सवरती काम करते. ओके. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी आत्ता इथे बोलतोय म्हणून सगळं होतं अशातला भाग नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रॉपर सिस्टीम्स थ्रू, प्रॉपर सॉफ्टवेअर्स थ्रू ड्राईव्ह होतात.
ओके, म्हणजे सगळं काही सिस्टीम थ्रू ड्राईव्ह होतं आणि विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू कॉल्स प्रोव्हाइड केले जातात आणि काही विद्यार्थी लवकर सिलेक्ट होतात, काही विद्यार्थ्यांना वेळ लागतो, काहींचे समजा 2-3 इंटरव्ह्यूमध्ये ते नाही सिलेक्ट झाले, तर मग त्यांना एक फीडबॅक दिला जातो की या गोष्टी आपल्या सध्या मिसिंग आहेत किंवा या गोष्टींवरती आपल्याला इम्प्रूव्ह करायची गरज आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अपयश येतं. विद्यार्थ्यांनाही ते पटतं, कारण त्यांनाही जाणवलेलं असतं ना इंटरव्ह्यूमध्ये की मी कुठल्या एरियामध्ये कमी पडतो, हे विद्यार्थ्यालाही मनातून माहिती असतं. मग विद्यार्थी परत त्याला प्रिपेअर करतो आणि परत त्यांना इंटरव्ह्यू कॉल्स दिले जातात आणि जोपर्यंत विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला इंटरव्ह्यू कॉल्स आपण कन्सिस्टंटली देत राहतो. याने काय होतं की प्रॉपर त्याचं काउन्सिलिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, त्याचे कम्युनिकेशन, स्पोकन इंग्लिश या गोष्टींची इम्प्रूव्हमेंट आणि त्यानंतर त्याला प्रॉपर इंटरव्ह्यू कॉल्स. अशा पद्धतीने एक फ्रेशर ते एक पहिला आय टी जॉब हा जो त्याचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण त्याच्यासोबत राहतो. अच्छा. सर, अगदी योग्यरित्या तुम्ही सांगितलं. एक मुद्दा होता, खरं तर मी तुम्हाला तो पर्सनली सांगणार होतो, पण पर्सनल न सांगता मला ऑडियन्सला सगळ्यांसमोर सांगावंसं वाटेल, कारण मला ते सांगणं गरजेचं वाटतं. आपण जेव्हा पहिला पॉडकास्ट केला, तेव्हा पहिला पॉडकास्ट केल्यानंतर एक मला DM आला होता इंस्टाग्रामला एका मुलाचा. तो DMमध्ये मला म्हटला की तुम्ही म्हणजे एस इन्फोटेक क्लासच्या सरांचा इंटरव्ह्यू वगैरे का घेतला, त्या क्लासच्या संचालकांचा इंटरव्ह्यू वगैरे का घेतला. मी म्हटलं काय झालं, तर असं असं की आम्ही त्यांच्याकडे क्लास केला पण आमचं काही प्लेसमेंट झालं नाही आणि हा क्लास फ्रॉड आहे. मग मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला, मी त्याच्याशी बोललो, त्याला विचारलं, तर त्याने त्याची बाजू कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला की मी फीस भरली होती, क्लास केला मी आणि मला काही प्लेसमेंट वगैरे मिळालं नाही आणि हा क्लासच फ्रॉड आहे. मी म्हटलं ठीक आहे, ओके म्हटलं, मी सरांशी बोलून घेतो. त्याच्यानंतर सर मी आवर्जून सांगतो, मी ही गोष्ट परत एकदा सांगतो की तुम्हाला खरं तर सांगणार नव्हतो, मला तर सांगावीशी वाटते. माझं नेटवर्क तर तुम्हाला माहिती आहे किती हे आहे. मी त्या मुलाची सर माहिती काढली. माहिती काढल्यानंतर मला जी गोष्ट समजली ती मला अनेक पालकांना सांगावीशी वाटते. काय होतं, कोल्ह्याला द्राक्ष आंबट आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे. जेव्हा खूप सारे प्रयत्न करून सुद्धा जेव्हा द्राक्ष मिळत नाहीत, तेव्हा आम्ही त्या द्राक्षांना आंबट ठरवून टाकतो. तसंच काहीच या मुलाच्या बाबतीत होतं. हा मुलगा मराठवाड्यातला होता. मला वाटतं की एवढ्या कमी फीजमध्ये कुठलाच पुण्यामधला तरी कुठलाच क्लास नाही की जो विद्यार्थ्यांना IT करिअर क्लास कोचिंग शिकवतो. तर एवढ्या कमी फीजमध्ये हा क्लास आपल्याला हे देतो आणि या विद्यार्थ्याची माहिती काढली. या विद्यार्थ्याने मेस लावले, त्या मेसमध्ये पैसे भरलेत, त्या मेसमध्ये तो गेलाय 3 ते 4 दिवस जेवायला. हा पिझ्झा बर्गरवरती पूर्णपणे अवलंबून आहे. 3,000च्या ठिकाणी तो 10,000 घालवतो. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. मी आवर्जून त्या मुलाचं नाव घेण्याचं टाळतोय, कारण कुठेतरी त्या मुलाला पण थोडं तरी वाटावं, त्याची कुठेतरी बदनामी व्हायला नको, हा माझा उद्देश आहे सर. आणि त्याने आपल्याकडे क्लास केला, पण तो माझ्या माहितीनुसार क्लासमध्ये 30% 30%च तो उपस्थित होता. तो जर 3 ते 4 महिन्यांच्या जर क्लासमध्ये जर तो 2 महिने उपस्थितच राहत नसेल, याचा अर्थ त्याला ते स्किल्स शिकायला मिळालेले नाहीत. तो अपेक्षाच कशा ठेवू शकतो की मला एखाद्या कंपनीने सिलेक्ट करावं. म्हणजे काय होतं, मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की क्लास कुठलाही वाईट नसतो. जसं की सरांनी तर सांगितलंच की एक चांगला क्लास कसा निवडावा, बऱ्याच त्यांनी गोष्टी त्यांच्या अनुभवातून सांगितल्या. पण आपण कुठेतरी कमी पडतो ही आपण गोष्ट मान्य करायला तयारच नाहीये. फक्त आई-वडिलांनी पुण्यासारख्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी पैसे दिले आणि आपण एखाद्या क्लासमध्ये पैसे भरले आणि आपल्याला नोकरी मिळाली असं नसतं. जसं की सरांनी सांगितलं की क्लास हा फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवतो, एक दिशा देतो. प्रयत्न तर तुम्हालाच करायचे आहेत ना. बाकी टप्प्या-टप्प्यावरती तुम्हाला गाईडन्स करायला क्लास असतोच, सर असतातच. मग आपणच जर 100% प्रिपेअर नसू, परिपूर्ण नसू, तर आपण अपेक्षाच नाही ठेवू शकत एखाद्या कंपनीने आपल्याला सिलेक्ट करावं. तर मला असं वाटतं की एखाद्या क्लासला नावं ठेवण्यापेक्षा किंवा त्या क्लासची जाहीररित्या सोशल मीडियावरती बदनामी करण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय याचा प्रत्येकाने अभ्यास करावा, असं मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. आणि ज्या मुलाने मला मेसेज केला होता त्या कदाचित तो मुलगा हा पॉडकास्ट बघेल. जर नाही बघितला तर DMमध्ये मी त्याला शोधून ह्या पॉडकास्टची जर लिंक त्याला पाठवतो, जेणेकरून त्याला कळेल की बाबा आपण कुठे चुकतोय वगैरे. सांगायचं एवढंच आहे की बाळा, तुझी संपूर्ण माहिती मी काढलेली आहे. तू जर कदाचित 100% क्लास केला असतास, टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या अडचणींना जर सरांच्या टीमसोबत किंवा सरांसोबत जर त्या गोष्टी डिस्कस केल्या असत्यास, तर मला वाटतं आज कुठेतरी IT मध्ये तू प्लेस झाला असतास. अर्थात याच्यानंतर तुझी चूक तू सुधारशील आणि IT मध्ये तुला क्लास मिळेल, त्यासाठी जॉब मिळावा
यासाठी माझ्याकडून तसेच सरांकडून सुद्धा सदिच्छा राहतील. सर, आता ह्या मुद्द्यावरती तुम्हाला आता मी जाहीररित्या सांगितलंय, याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं नक्कीच सांगा? सर. कसं आहे, आपले जे कोर्सेस असतात, क्लास असतो, साधारण एक 4 ते 6 महिन्याचा असतो ॲव्हरेज. ओके, ओके. हं, ओके. हं. 5 ते 6 महिने आपण पकडू. आता इथे काय आहे, या गोष्टी जेव्हा आपण शिकतो, हं. तर बऱ्यापैकी एका टेक्निकल गोष्टीवरती दुसरी टेक्निकल गोष्ट अव डिपेंडंट असते. अवलंबून असते. बरोबर. अवलंबून असते. येस, अगदीच. सो याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं असतं, हां. की हा जो काही 4-6 महिन्यांचा जो अवधी आहे, हं. कमीत कमी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, या वेळेमध्ये तुम्ही पूर्णपणे प्रेझेंट राहिलं पाहिजे. खूप इमर्जन्सी आहे, एखादा 2 दिवस काय हं. इमर्जन्सी अशी दररोज येत नसते. हं. बरोबर. 4-6 महिन्यातनं एखाद्या वेळेस येते. सो ती गोष्ट आपण बाजूला ठेवू. बट इन जनरल तुमची अटेंडन्स पूर्ण असेल. तुम्ही सगळ्या सांगितलेल्या गोष्टींवरती व्यवस्थित मेहनत घेताय. कम्युनिकेशनच्या गोष्टीवरती कंटिन्युअसली टीम आहे जी तुमच्याकडनं हं. इम्प्रूव्हमेंट डेली सेशन घेऊन करत असते. ओके. सो कमीत कमी डेडिकेशन आणि सिन्सिअरिटीने तेवढे 4 ते 6 महिन्याचा वेळ तरी स्वतःच्या करिअरला दिलाच पाहिजे. आणि तो जे स्टुडंट देतात, जे टेक्निकली ॲव्हरेज आहेत किंवा सुरुवातीला ज्याला आपण एक ॲव्हरेज विद्यार्थी म्हणतो, तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर त्याचं आय-टी करिअर चालू करतो. होऊ पण जर शकतो. एखादा ओव्हर कॉन्फिडंट आहे, मला सगळं येतंय म्हणून हं. काही मेहनतच घेत नाही, तर मग कुठेतरी ते इंटरव्ह्यूमध्ये रिफ्लेक्ट होतं. सो याच्यामध्ये सर कुठलंही क्षेत्र असो, सातत्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. असं. बाळांनो, खूप विश्वासाने आपले आई-वडील आपल्याला शहरामध्ये पाठवत असतात. अगदी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आई-वडील खूप सॅक्रिफाईस करतात आपल्या मुलांना कुठेतरी चांगलं त्यांचं व्यवस्थित व्हावं म्हणून. पोटाला चिमटा काढून ते पैसे पाठवत असतात. तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, काही आई-वडील शेतावरती कर्ज काढतात. काही ठिकाणी आईने दागिनेसुद्धा गहाण ठेवलेले असतात. वडिलांनी कुठेतरी चाकरी केलेली असते. असे बऱ्याच काटकसर करून तुम्हाला न कळता, कारण तुम्हाला कुठेतरी वाईट वाटेल म्हणून, असे गोळा करून तुम्हाला पैसे देतात. तो एक जो विश्वास असतो ना, तो विश्वास जपण्याचा प्रयत्न करा. शहरामध्ये येताय तर इथं आल्यानंतर प्रामाणिकपणे ज्या गोष्टीसाठी आलाय त्या गोष्टीवरती काम करा. आणि मला वाटतं की जर प्रामाणिकपणे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये असाल, जर काम केलं, तर मला वाटत नाही तुमच्या पदरी अपयश पडेल. त्याच्यामुळे कुठल्याही एका पर्टिक्युलर गोष्टीला नावं ठेवत बसण्यापेक्षा आपल्या कुठे-कुठे चुका होतात, त्या प्रत्येकाने चुका जर आपण सुधारल्या, तर मला वाटत नाही कोणी यशापासून वंचित राहील. तर खूप छान मार्गदर्शन केलंत. अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पॉडकास्ट संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं बघतात. काही जण विदर्भातून आहेत, काही जण मराठवाड्यातून आहेत, काही जण पश्चिम महाराष्ट्रातून, अगदी सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधून आहेत. प्रत्येकाला सर पुण्यासारख्या ठिकाणी येणे शक्य नसतं. मग येतो ऑनलाईन क्लासचा विषय. ज्या पद्धतीने ऑफलाईन क्लास घेताना आपण विद्यार्थ्यांना ट्रीट करतो, त्याच पद्धतीने ऑनलाईनला ट्रीट होतं का? आणि आपल्या काही जर ब्रँचेस असतील ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, तर त्याबद्दल सुद्धा माहिती द्या. जेणेकरून जर हा पॉडकास्ट कोणी सांगलीमधून बघत असेल, कोल्हापूरमधून काही पालक बघत असतील, तर त्यांना जर आपली तिकडे ब्रँच असेल, तर त्यांना पुण्याला न पाठवता अतिरिक्त जो खर्च होतो इथे राहण्याचा, खाण्याचा वगैरे, तो टाळता आला तर थोडंसं जरा हे होईल. नक्कीच सर. सो तुम्ही म्हणताय हा व्हॅलिड प्रॉब्लेम आहे, की खास करून मागच्या काही वर्षांपासून खास करून एक 2-3 वर्षापासून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहण्या-खाण्याचा खर्च एका लेव्हलपेक्षा, लिमिटपेक्षा जास्त वाढला आहे. अगदीच, अगदीच. आणि प्रत्येकच पालकांना ग्रॅज्युएशनला एवढे लाखो रुपये खर्च केल्यानंतर हा ॲडिशनल खर्च करता येणं शक्य नसतं. आर्थिक बंधनं त्याच्यामध्ये असतात. सो मग याच्यावरती सोल्युशन देण्यासाठी आम्ही हा विचार केला, की ॲटलीस्ट पुण्यामध्ये तर हेड ऑफिस आहेच. पण महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पोहोचूया, जेणेकरून त्या जिल्ह्यातल्या मुलाला एखादा ओके. विद्यार्थी जो सामान्य कुटुंबातला आहे, तर त्या कुठल्याही त्याच्या खेडेगावी तो राहतोय, कुठेही, तर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गाडी तरी, एस-टी तरी असतेच. आपण बरोबर, असं ॲझ्युम खरंच. करतो त्यांच्याकडे कुठले व्हेइकल नाही. तर मग जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शाखा ओपन करण्यासाठी आम्ही आमच्या टीमने काम चालू केलं. आणि आत्ताच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, पिंपरी चिंचवड आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका ओके. या ठिकाणी आपल्या शाखा आहेत. आणि माझ्या पूर्ण टीमचं हे काम चालू आहे, की येत्या लवकरात लवकर काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या शाखा कशा असतील, ओके. किंवा विद्यार्थ्याच्या नियरेस्ट लोकेशनला कशा शाखा असतील, जेणेकरून त्याला क्वालिटी ट्रेनिंग तिथेच भेटेल आणि प्लेसमेंट तर त्याला हेड ऑफिसकडनंच मिळेल. बरोबर. आणि सध्याच्या मोमेंटला जे विद्यार्थी अशा जिल्ह्यांमध्ये आहेत जिथे अजून आपल्या एस-इन्फिटेकच्या शाखा नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंगचं ऑप्शन आहेच. आणि तिथं पण कसं आहे सर, तितक्याच लाईव्ह शिकवलं जातं, प्रॅक्टिकली शिकवलं जातं, तितकेच लिमिटेड स्टुडंट असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर होतात. सो क्वालिटी जी आहे ती क्लासरूम असो किंवा ऑनलाईन असो,
ही दोन्हीकडे सेमच मेंटेन केली जाते सर. ओके. नाही, अतिशय छान सर. तुम्ही जसं बोललात तसं मी महाराष्ट्रातील अनेक पालकांना विनंती करतो. अनेक पालकांची मुलं इंजिनिअरिंगला आहेत, लास्ट इयरला आहेत, ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, करिअर गॅप आहे किंवा आय टीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांनी स्क्रीनवरती मी डिटेल्स देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. येस इन्फोटेक मी सांगतोय म्हणून, तुमचा दादा सांगतोय म्हणून अगदी डोळे झाकून निश्चिंत ॲडमिशन घ्या. प्रामाणिकपणे मेहनत घ्या. सर जे सांगतायत त्या पद्धतीने स्वतःमध्ये चेंजेस करा किंवा जे काही स्किल्स आहेत ते शिका. 100% सर तुम्हाला प्रामाणिकपणे सपोर्ट करतील प्लेसमेंट करण्यासाठी. कारण शेवटी एका शिक्षकाचा आनंद किंवा शिक्षकाचं सुख म्हणतो ते याच्यामध्येच असतं की त्याच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोकरीला लागलं पाहिजे. एक गोष्ट सांगावीशी वाटते की सरांना या गोष्टीची जाणीव असण्याचं कारण सरसुद्धा खूप सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. सरांचा पण स्ट्रगल खूप मोठा आहे. तो स्ट्रगल आणखी परत एकदा कधीतरी सर आपण पॉडकास्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ऐकवा. नक्कीच. तुम्ही इथेपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय स्ट्रगल केलेलं आहे. तर मी महाराष्ट्रातील तमाम पालकांना विनंती करतो की येस इन्फोटेक हा क्लास तुम्हाला 100% विश्वास देतो. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घ्या आणि डोळे झाकून हा क्लास लावा. मी सांगतोय म्हणून. सर हा पॉडकास्ट पाहून किंवा माझ्या थ्रू कोणी आलं ॲडमिशन वगैरे घ्यायला तर माझ्या घरची लोकं आहेत म्हणून थोडंफार त्यांना फीसमध्ये सुद्धा थोडंसं जेवढी देता येईल तेवढी सूट देण्याचा नक्कीच तुम्ही सर. हे कराल नक्कीच, अशी नक्कीच. अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा पॉडकास्ट बघितल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न तयार होणार आहेत. त्या प्रश्नांवरती पण आपण परत एकदा पॉडकास्टसाठी मी तुम्हाला बोलवेनच. त्यावरती आपण चर्चा करूच. नक्कीच सर. तुर्तास तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलंत. त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर शेवटी सांगू शकता. पहिली गोष्ट सर धन्यवाद की तुम्ही मला दुसऱ्यांदा पुन्हा येऊन Yes, yes, तुमच्यासोबत बोलण्याची संधी दिलीत. आणि महाराष्ट्रातील जे पालक विद्यार्थी ज्यांना स्वतःचं आय टी करिअर चालू करायचं आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा. येस. वेळ वाढला म्हणजे करिअर गॅप वाढला. त्यामुळे लेटेस्ट स्किल शिकण्यावरती लवकरात लवकर फोकस ठेवा आणि लवकरात लवकर आय टी करिअरच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल टाका. येस. थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर. मी तुमचा मनस्वी आभारी आहे इथे आल्याबद्दल आणि नेक्स्ट पॉडकास्ट आपण लवकरच करूया. धन्यवाद. धन्यवाद सर.